या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूया. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल अथवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि हा व्हिडिओ हे अध्याय जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला ऐकूयात अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सकल सृष्टीतील चराचर देवता भगवान श्री गुरुदेव दत्त, श्री नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्री वल्लभ, श्री स्वामी समर्थ आणि सर्व गुरुचरणी साष्टांग दंडवत करून श्री दत्तात्रय पुराण या दिव्य अलौकिक आणि अद्भुत अशा ग्रंथाला सुरुवात करूयात. महर्षी व्यास आणि त्यांचे काही शिष्य महर्षी व्यासांच्या आश्रमामध्ये एका रात्री सर्व दैनंदिन कार्यक्रम पार पडल्यानंतर स्वस्थपणे चिंतन करत बसले होते. मंद वारा वाहत होता आणि डोक्यावरच्या आकाशामध्ये चांदण्यांचा प्रकाश चमचमत होता. वातावरणामध्ये शांतता पसरलेली होती. तेवढ्यात पूर्व दिशेला पौर्णिमेचा चंद्र उदयाला आला आणि वातावरणामध्ये सर्वत्र प्रसन्नता भासू लागली. महर्षी व्यासांच्या अनेक विधी शिष्यांपैकी एका शिष्याने व्यासांना गुरुवर्यांना, हे गुरुवर्य, माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली आहे, एक शंका आहे, एक प्रश्न आहे. हे गुरुदेव, मी आपणाला तो प्रश्न विचारू का? गुरुवर्यांची अशी आज्ञा घेऊन जेव्हा त्यांनी या आज्ञेला होकार दिला तेव्हा मग त्या शिष्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली की आता कलियुगाला सुरुवात झाली आहे. या कलियुगामध्ये एक भयंकर काळ आलेला आहे आणि या काळामध्ये, या कालखंडामध्ये सामान्य मनुष्याला तारून कसं जाता येईल, कोण नेईल, सर्वसामान्य मनुष्याचा रक्षण करता कोण असेल? शिष्याच्या या प्रश्नावर महर्षी व्यासांनी उत्तर दिले. ते म्हणाले, कलो दत्त विनायको, अर्थात या कलियुगासारख्या अतिशय तीव्र, सर्वसामान्य जनांना महाकठीण, भागवत भक्तांना त्रासदायक अशा या कालखंडामध्ये मानवाला तारून नेतील ते केवळ गणपती, विनायक आणि अत्रिपुत्र दत्त हे दोघे जण या कलियुगामधील मनुष्यांना तारक असतील. महर्षी व्यासांच्या उत्तराचे हे शब्द ऐकताच सर्व शिष्यांनी व्यासांना प्रश्न विचारला की गणेशा संबंधित गणेश पुराण, मुद्गल पुराण असे पुराण आपण आम्हाला सांगितलेत आणि या पुराणाच्या माध्यमातून आम्हाला श्री गणेशांबद्दल अधिकची माहिती प्राप्त झालेली आहे. थोडक्यात आम्ही त्यांचं चरित्र जाणतो, पण हे अत्रिपुत्र दत्त कोण आहेत, ते कसे आहेत, त्यांचे कार्य काय आहे आणि सामान्य मनुष्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय करायला हवे? कृपा करून आम्हाला त्यांचे संपूर्ण चरित्र सांगा. दत्त हे नाव ऐकताच आमची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. आपल्या सर्व शिष्यांच्या या प्रश्नांवर महर्षी व्यासांनी स्मितहास्य केले आणि मग ते आपल्या शिष्यांना सांगू लागले. दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा अत्रिपुत्र दत्त अर्थात दत्तात्रय हे सर्व एकच आहेत आणि त्यांचे चरित्र मी आता तुम्हाला सांगतो. त्यांचे चरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण त्यांचे चरित्र फार दिव्य आहे, अलौकिक आहे. श्री गुरुदेव दत्त म्हटले की लगेचच आपल्या सर्वांच्या चित्तवृत्ती जागृत होतात. या श्री गुरुदेव दत्तांच्या 16 अवतारांचं चरित्र आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महर्षी व्यासांनी मग आपल्या शिष्यांना भगवान श्री दत्तात्रेयांच्या 16 अवतारांबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. यामधील पहिला अवतार जो झाला तो योगीराज अवतार. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला अत्रि ऋषी अनसूयेसह हिमालयामध्ये तपश्चर्या करत असताना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला
अत्रींना तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी आशीर्वाद दिला आणि हाच तो योगीराज अवतार घेतला. हा एकमुखी आणि श्री विष्णू सारखाच दिसणारा अवतार होता. लोकांचे जीवन योग मार्गाने सुखी केले म्हणून या अवताराला योगीराज अवतार असे म्हणतात. भगवान श्री दत्तात्रेयांचा द्वितीय अवतार तो म्हणजे अत्री वरदा अवतार. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा त्यांचा अवतार झाला. महर्षी अत्रींनी भूक तहान विसरून 100 वर्ष एका पायावरती उभे राहून रुथ पर्वतावर कठोर तप केले. त्यांनी पुत्रप्राप्तीची अभिलाषा बाळगली आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश अवतरले. आपण एकाचेच ध्यान करत असताना 3 देव कसे प्रगटले हा विचार अत्री ऋषी करू लागले. तेव्हा भगवंत म्हणाले, आम्ही तिघे एकच आहोत. आणि हाच तो श्री दत्तांचा अत्री वरद अवतार होय. हा अवतार 6 हातांचा, तेजस्वी आणि हसतमुख होता. श्री दत्तांचा तृतीय अवतार दत्तात्रेय अवतार कार्तिक कृष्ण द्वितीयला झाला. अत्री ऋषींना देवांनी आशीर्वाद मागायला सांगितला आणि तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र मला हवा असा अत्रींनी वर मागितला आणि देवतांच्या आशीर्वाद रूपाने बालक रूपामध्ये श्री दत्त अवतरले. हाच दत्तगुरूंचा दत्तात्रेय नामक तिसरा अवतार. कार्तिक कृष्ण द्वितीयला हा तेजस्वी मोहक आणि सुंदर असा अवतार झाला. श्री दत्तात्रेयांचा चौथा अवतार कालाग्निशमन अवतार. दत्तात्रेय अवतारानंतर आपल्याला औरस पुत्र व्हावा म्हणून अत्री ऋषी पुन्हा उग्र तप करू लागले आणि त्यांच्या शरीरामध्ये कालाग्नी प्रगटला आणि अंगाचा दाह सुरू झाला. तेव्हा त्या दाहास शांत करण्यासाठी साक्षात भगवंत प्रगटले आणि ते रूप शीतल होते. हेच श्री दत्तांचे कालाग्निशमन अवतार. हा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला. श्री दत्तात्रेयांचा 5वा अवतार तो म्हणजे योगीजन वल्लभ अवतार. कालाग्निशमन अवतार प्रगटल्यावर या अवताराचे दर्शन घेण्यासाठी देव ऋषी गंधर्व यक्ष आणि किन्नर जमा झाले आणि दत्तात्रेय हे बालरूप सोडून योगीजनांना प्रिय असे रूप धारण करून योगीजन वल्लभ अवतार धारण करते झाले. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला त्यांचा हा अवतार प्रगटला. श्री दत्तात्रेयांचा पुढील 6वा अवतार तो म्हणजे लीला विश्वंभर अवतार. लोककल्याणार्थ दत्तगुरूंनी लीला विश्वंभर नामक एक अवतार घेतला. त्यावेळी लोकांची अन्नान्न दशा होती. राज्यकर्ते फसवत होते, लुबाडत होते, जनता हैराण झाली होती. त्यामुळे श्री दत्तांनी लीला विश्वंभर अवतार घेतला. अवतार घेतल्याचा तो दिवस होता पौष शुद्ध पौर्णिमा. श्री दत्तांचा 7वा अवतार तो म्हणजे सिद्धराज अवतार. सिद्धांचे गर्भहरण करण्यासाठी दत्तगुरूंनी बद्रिकावनामध्ये कुमार रूप धारण केले आणि हाच तो सिद्धराज नामक श्री दत्तांचा 7वा अवतार. बद्रिकावनामध्ये गेल्यावर दत्तांना अनेक सिद्ध दिसले. त्यांचे गर्भहरण करण्यासाठी अनेक चमत्कार करून या सिद्धांना योगदीक्षा श्री दत्तांनी दिली. हा दिवस होता माघ शुद्ध पौर्णिमेचा. श्री दत्तांचा पुढील म्हणजे 8वा अवतार होता ज्ञानसागर अवतार. फाल्गुन शुद्ध दशमीला श्री दत्तात्रेयांनी ज्ञानसागर हा अवतार धारण केला. हा दत्तांचा 8वा अवतार होय. सिद्धीला कामनीने स्पर्श करू नये हे पटवण्यासाठीच त्यांनी फाल्गुन शुद्ध दशमीला ज्ञानसागर हा सहज अवतार घेतला. श्री दत्तांनी पुढील अवतार म्हणजेच 9वा अवतार धारण केला तो विश्वंभरावधूत अवतार. योगीजनांना द्राम या बीजाक्षर मंत्राचा उपदेश देण्यासाठी श्री दत्तांनी विश्वंभरा अवधूत हा अवतार धारण केला. हा त्यांचा 9वा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला सिद्धांना बोध देण्यासाठी घेतला.
श्री दत्तांनी पुढील 10वा अवतार घेतला, तो मायामुक्त अवधूत अवतार. वैशाख शुद्ध चतुर्दशीला दत्तगुरूंनी मायामुक्त अवधूत हा अवतार घेतला. भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम, श्रद्धा आणि दृढ निश्चय पाहण्यासाठी हा 10वा अवतार श्री दत्तांनी धारण केला. श्रीगुरूंनी त्यांचा एकादश अवतार धारण केला, तो मायायुक्त अवधूत या नावाने. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला मायायुक्त अवधूत नामक 11वा अवतार श्री दत्तांनी घेतला. मांडीवरती एक योगमाया घेऊन मध्य मांस करतोय सावळा सुंदर दिसणारा हा अवतार म्हणजे मायायुक्त अवधूत अवतार. श्रीगुरूंचा 12वा अवतार तो आदिगुरु अवतार. मदाळसेचा पुत्र अलर्क याला योग आणि तत्वज्ञानाची शिकवण आणि उपदेश देण्यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी आदिगुरु नावाचा 12वा अवतार घेतला. शिवरूप अवतार. श्रावण शुद्ध अष्टमीला दत्तगुरूंनी शिवरूप हा अवतार घेतला. या 13व्या अवतारामध्ये दत्तगुरु हे काळ्या आवळीच्या वृक्षाखाली संस्कार रहित अवस्थेमध्ये अवतरले होते. श्री दत्तात्रयांचा 15वा अवतार झाला, तो म्हणजे दिगंबर अवतार. अश्विन शुद्ध पौर्णिमेला दत्तगुरूंनी दिगंबर नावाचा अवतार घेतला. यदुराजाला जेव्हा दिगंबर भेटले तेव्हा यदुराजाला त्यांनी आपण 24 गुरु आणि 3 उपगुरु यांच्यापासून काय शिकलो हे सांगितले. आणि श्री दत्तांचा अंतिम 16वा अवतार होता कमललोचन अवतार. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला कमललोचन या 16व्या अवतारामध्ये दत्तगुरु प्रकट झाले आणि याच अवताराला कृष्ण श्याम कमलनयन अवतार असं सुद्धा म्हणतात. महर्षी व्यास पुढे सांगू लागले, याप्रमाणे श्रीदत्तांनी आपली अनेक रूपे घेऊन या भूमंडळामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, उत्तम अशा अष्टांग योगाचा प्रचार केला. त्यानंतर आता काही करण्याचे शेष न राहिल्यामुळे ज्ञानरूपी शय्येवर ते योग निद्रेमध्ये पहुडले. सर्व भक्तगण आणि शिष्यांनी आपापली कामे आटोपली आणि ते तेथे आले आणि जगद्गुरूस वंदन केले. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशीचा, बुधवारी रेवती नक्षत्राचा सूर्योदय समयाचा. नीलकमलाप्रमाणे ज्याचे नयन आणि सर्व क्षेत्राचे आश्रयस्थान असणाऱ्या सत्यसंकल्प अशा प्रभूंनी आपल्या सर्व प्रियजनांना मधुर वाणीने सांगायला सुरुवात केली. प्रभू म्हणाले, हे भक्तजन हो, आतापर्यंत मी माझ्या अवतारांद्वारा लवकरात लवकर मोक्ष देणारे असं हे सारांचे सार काढून दिले आहे. वेदांनी कथिलेला धर्म सनातन, शाश्वत असून इष्टप्रद आहे. ज्याचे आपण आचरण कराल तर माझे ध्यान सहज साध्य होऊन सायुज्य मुक्ती प्राप्त होते. आणि एवढं सांगून भगवान थांबले. सर्व भक्तांनी त्यांचे कथन शिरसावन दिले आणि याप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या या 16 अवतारांची सांगता झाली. आणि या 16 अवतारांचे स्मरण पूजन करता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्या मनुष्याची मुक्तता होते. त्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्याची अजिबात तमा राहत नाही. आणि अशा प्रकारे श्री दत्तात्रय पुराणातील हा पहिला अध्याय समाप्त होत आहे. चला तर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील अध्यायासह